हसूर खुर्द इथं मंडलिक गटाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता। या मेळाव्यात बोलताना माजी खासदार संजय मंडलिक यांनी दिव्यांगांच्या भावना दुखावणारं वक्तव्य केलंय असा आरोप करत प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू आणि कोल्हापूर जिल्हाध्यक्ष देवदत्त माने यांनी या वक्तव्याचा निषेध केलाय। प्रहार संघटनेनं माजी खासदार संजय मंडलिक यांनी माफी मागावी, अन्यथा त्यांच्या घरावर मोर्चा काढू असा इशारा दिलाय। त्यांनी दिव्यांगावर काहीतरी अपशब्द बोललेले आहे। तर पहिलेच दिव्यांग असल्यामुळं अपमानित जीवन जगावं लागतं आणि त्यामुळं खासदारसारख्या माणसानं त्यांच्यावर अपशब्द बोलणं, अपमानित करण्यासारखं बोलणं हे फार चुकीचं आहे आणि त्यांचा निषेध करतो आणि त्यांनी त्याबाबत दिलगिरी व्यक्त करावी, नाहीतर मग आंदोलन होईल। याच पद्धतीनं राजकीय व्यासपीठावरून भाषणामध्ये प्रचार करत असताना दिव्यांगांचा अनादर होणार नाही या संदर्भात माननीय उच्च न्यायालय, निवडणूक आयोग यांनी आचारसंहिता घालून दिलेले असून देखील प्राध्यापक संजय मंडलिक यांच्याकडून झालेले वर्तन हे अशोभनीय आहे। तरी त्यांनी लवकरात लवकर तमाम दिव्यांग बांधवांच्या दिलगिरी व्यक्त करावी। त्याच पद्धतीने त्यांनी कुठली दखल घेतली नाही तर लवकरात लवकर दिव्यांगांचा त्यांच्या निवासस्थानावर मोर्चा काढण्यात येणार आहे। प्राध्यापक पदवी लावणारे सुशिक्षित आणि शिवसेना शिंदे गटाचे जबाबदार नेते संजय मंडलिकांनी असं वक्तव्य करणं अशोभनीय असल्याचं सांगत प्रहारच्या वतीनं नाराजी व्यक्त करण्यात आली।